राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंह यादव यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा शहरातील बुधवारपेठ येथे पंचशील अभ्यासिका या उपक्रमाचे लोकार्पण तसेच शुक्रवारपेठ येथे व्यायामशाळेच्या भूमिपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, युवक वर्ग, महिला वर्ग, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शूटिंग केलंय ना मध्ये खुर्च्या घ्या बाहेर काय सांगाल, आज विविध विकास कामांची उद्घाटन झाले, काय झाले तर कुठल्या निधीतून झाले? आज या ठिकाणी 3 कामांचं आज या ठिकाणी अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा आहे। पंचशील अभ्यासिका या नावाने इथे पंचशील चौकात बुधवारपेठेमध्ये या अभ्यासिकेचं लोकार्पण होतं। आज त्याबरोबर शाळा क्रमांक 10 मध्ये पिविंग ब्लॉकच्या कामाचं या ठिकाणी भूमिपूजन झालं। त्याबरोबर आज हुबलगल्लीत नानालाई पार्कच्या पाठीमागे आज जिमचं या ठिकाणी भूमिपूजन आहे। या ठिकाणी आता या कार्यक्रमांतर्फे पार पडते। हे सदरची विकास कामं ह्या DPTCच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झालेला आहे। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, पालकमंत्री असतील, याच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून हा निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। हा बुधवारपेठ परिसर हा दाट लोकवस्तीत असलेला परिसर आहे। घरं अतिशय छोटी, दाट लोकवस्तीची, त्यामुळे येथील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासिका होणं ही काळाची असलेली गरज होती। आज अनेक विद्यार्थी जिथं जिथं खाजगी क्लासेस आहेत किंवा खाजगी जिथं जिथं अभ्यासाची सुविधा आहे 700 रुपये, 1000 रुपये महिन्याला फी भरून या ठिकाणी त्या अभ्यासिकेमध्ये जातो। आज या अभ्यासिकेच्या माध्यमातून जो गोरगरीब विद्यार्थी आहे, ज्याला आज अभ्यासासाठी जागा नाही आहे, आज या ठिकाणी ह्या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक बॅचेसमध्ये आता नुसतं आज उद्घाटन, आज या लोकार्पण झालेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी इच्छुकता आलेली आहे। अनेक बॅचेसमध्ये ह्या अभ्यासिका चालवायला लागणार आहे। माझं तर म्हणणं या ठिकाणी असं, या कार्यक्रमाच्या आज उद्घाटनाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं माझं एवढं सांगणं आहे की प्रत्येक चौकामध्ये अभ्यासिका ह्या कराड शहरामध्ये उभ्या राहिल्या पाहिजे। वाचन संस्कृतीची व शिक्षण संस्कृतीची या ठिकाणी चळवळ उभी राहणं ही काळाची असलेली गरज आहे। आणि आज आपण या पंचशील अभ्यासिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करतोय। येणाऱ्या भविष्यामध्ये कराड शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासिका निर्माण झालेली दिसेल।